नाशिककर, काळाराम मंदिर सगळ्यांना माहिती आहे, पण गोराराम मंदिर असं एकमेव मंदिर आहे जिथे राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान या सगळ्यांच्या संगमरवरातल्या मूर्ती आहेत. तर आज मंदिरात जाऊयात आणि माहिती घेऊयात की गोराराम मंदिर कोणी कधी बांधलं आणि सध्या त्याचं व्यवस्थापन कोण करतं. जेव्हा तुम्ही गोदावरी घाटावरनं वर येतात 40 पायऱ्या चढून तुम्हाला गोराराम मंदिरात यायला लागतं. त्याला 40 पायरी म्हणतात. इथे आल्यानंतर तुम्हाला अतिशय प्रशस्त अशी जागा आहे. सो जे लांबून येणारे लोक आहेत त्यांना इथे राहायचं असेल किंवा दर्शन करायचं आहे तर इथे स्टे पण सुद्धा करू शकतात. बरं, हे मंदिर बांधलं कोणी? तर 1782 साली चांदोरी येथील हिंगणे सरदार यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. सध्या पद्मनाभी कुटुंब जे आहे ते या मंदिराचं व्यवस्थापन बघतं आणि बाजूलाच सिद्धिविनायक मंदिर आहे. दर्शन घेऊयात आणि दोस्तांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नाशिकची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. समोरील बाजूस जो ठेवलेला आहे हा हनुमान आहे आणि आपल्याला मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, भरत आणि शत्रुघ्न असे सगळे दिसतात. संगमरवरी पंचायतन मूर्ती आणि समोर हनुमान, अतिशय उत्तम. इथे संपूर्ण मारुती स्तोत्र आहे. या बाजूला श्री रामरक्षा पूर्ण लावलेली आहे आणि मंदिराच्या समोरच्या बाजूने तुम्हाला अतिशय सुंदर असं गोदावरीचं रूप दिसतं. ज्या 40 पायऱ्या चढून आपण आलो इथून तुम्हाला छानपैकी गोदावरी दिसते. अतिशय सुंदर.